झी 24 तास एक पाऊल पुढे। तर ऑपरेशन एक्सचे प्रमुख आणि विशेष पोलीस महानिरीक्षक देवेन भारती यांनी खास झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी या प्रकरणाच्या तपासाची माहिती दिली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। विशेष पोलीस महानिरीक्षक देवेन भारती आपल्याबरोबर आहेत। सर, काय सांगाल, अत्यंत गुप्तपणे हे ऑपरेशन पार पडले, नाव काय होतं आणि ऑपरेशनची सुरुवात कशी झाली? या विषयावर काही बोलणार नाही। याच्यामध्ये जे कोर्टाने तारीख ठरवून दिलेली होती त्या तारखेला त्याला फाशीची शिक्षा द्यायची होती, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध विभागाला काही जबाबदारी सोपवली होती। त्या आधारावर सर्व विभागांनी त्या जबाबदारी पूर्ण केलेली आहे। थोडक्यात काय सांगाल, इन्व्हेस्टिगेशन संदर्भात कशा प्रकारे हे सगळं तुम्ही दिव्य पार पडलं? आज 4 वर्षांनंतर हे सगळं फळ मिळालेलं आहे, कसाबला अखेर फाशी देण्यात आलेली आहे। कसाब जेव्हा जिवंत सापडला होता त्यावेळी ते 12 तुम्हाला माहीत असेल ते 12 गुन्हे दाखल झालेले होते आणि त्याला आम्हाला ते 90 दिवसाची आत चार्जशीट दाखल करणं हे सर्वात मोठी आमच्यासमोर जबाबदारी होती। त्याच्यामध्ये हा फारच क्लिष्ट तपास होता, ज्याच्यामध्ये गुन्ह्याचे पुरावे फक्त मुंबईपुरता नव्हे देशाच्या इतर भागावरून ते आम्हाला गोळा करायचे होते आणि ते FBI सहयोगाने ते आम्ही वॉशिंग्टनवरून पण ते काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले आणि हे सर्व पुरावे जे आहे ते इंडियन एव्हिडन्स ॲक्ट प्रमाणे कसं कोर्टामध्ये ॲडमिसिबल होईल यासाठी पूर्ण तयारी करणं आणि त्या एव्हिडन्सचं स्वरूप आपला जे न्याय प्रक्रिया आहे त्या हिशोबाने त्याला तयार करणं ही फारच मोठी जबाबदारी होती आणि ते 90 दिवसात आमची पूर्ण टीम जी होती, रमेश महाले त्याचे मुख्य अधिकारी तपासी अधिकारी होते आणि 12 इतर तपासी अधिकारी होते आणि 70-80 लोकांची जी टीम होती त्यांनी फारच मेहनत करून हे जबाबदारी पूर्ण पाडलेली आहे। सर्वसामान्यांची अशी अपेक्षा की कसाबला तर फाशी मिळाली, पण 26 प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या बाकीच्या आरोपींचं काय, किंवा या संदर्भात कधी अंतिम न्याय मिळू शकतो? आमच्या हातात जेवढंच होतं तेवढंच आम्ही केलेलं आहे। त्याच्या पुढचे जे बाकीचे जे आरोपी आहेत त्याच्याबद्दल भारत सरकारची जी कारवाई आहे ते वेगळ्या स्तरावर चालू आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।